Hello students, in today's lecture we have to study about bond enthalpy. Then we know the bond enthalpy, the amount of energy required to break the covalent bond between the two atoms. दोन ॲटम मधला कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे काय असणार आहे, बॉन्ड एन्थाल्पी. एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल असं आहे, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन मॉलिक्यूल आहे. हायड्रोजन मॉलिक्यूल कसा असला पाहिजे, गॅस स्टेटला, आणि बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होणार आहे, ॲटममध्ये कन्व्हर्जन होईल. हायड्रोजन गॅस प्लस काय होणार आहे, हायड्रोजन गॅस. आणि इथं दोन ॲटम मधला कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हायड्रोजन आणि हायड्रोजन मधला कोव्हॅलंट बॉन्ड हा ब्रेक करायचा आहे. आणि ब्रेक करून काय बनणार आहे, हायड्रोजन गॅस प्लस हायड्रोजन गॅस. आणि इथं जी काही एनर्जी लागणार आहे ती एनर्जी म्हणजे काय असणार आहे, बॉन्ड एन्थाल्पी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो मॉलिक्यूल घेतोय आपण, हायड्रोजन असेल किंवा कुठलाही मॉलिक्यूल, तो किती घ्यायचा आहे, एक मोल मॉलिक्यूल घ्यायचा आहे. आणि तो कुठल्या स्टेटला असला पाहिजे, गॅस स्टेटला. आणि बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जे पुढे ॲटम बनणार आहेत ते पण कसे असले पाहिजे, गॅस स्टेटला. दुसरं एक्झाम्पल समजा Cl2 मॉलिक्यूल आहे, Cl2 गॅस स्टेटला आहे. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होणार आहे, Cl गॅस प्लस काय असणार आहे, Cl गॅस. इथं क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक केला आहे, आणि बॉन्ड ब्रेक करून काय बनणार आहे, क्लोरीन गॅसेस ॲटम प्लस क्लोरीन गॅसेस ॲटम. आणि बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी काही एनर्जी लागणार आहे ती एनर्जी म्हणजे काय असणार आहे, बॉन्ड एन्थाल्पी. कळतंय. एक्झाम्पल वरती दिलंय, कन्सिडर द रिॲक्शन. हायड्रोजन गॅस रिड्यूस हायड्रोजन ॲटम गॅसेस स्टेटला आहे प्लस हायड्रोजन ॲटम गॅसेस. आणि एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू 436.4 किलोजूल. आता ही रिॲक्शनची एन्थाल्पी दिलेली आहे, बरोबर आहे का. आणि रिॲक्शनची एन्थाल्पी आहे, ठीक आहे. मग ती जी रिॲक्शनची एन्थाल्पी आहे ती एन्थाल्पी बॉन्ड एन्थाल्पी आहे का, तर आहे. कारण की ह्या रिॲक्शनमध्ये काय झालेलं आहे, बॉन्ड ब्रेक झालं आहे, तेच खाली सांगितलं आहे. The above reaction shows that when hydrogen bond in one mole of hydrogen molecule are broken, form gaseous hydrogen atom. म्हणजे वरची रिॲक्शन काय इंडिकेट करते, तर एक मोल हायड्रोजन मॉलिक्यूल आहे, गॅसेस मॉलिक्यूल आहे, त्याच्यामधला हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक केला आहे, आणि काय बनलंय, तर हायड्रोजन गॅसेस ॲटम बनलेत. आणि मग द एन्थाल्पी चेंज ऑफ दिस रिॲक्शन इज 436.4 किलोजूल. हा एन्थाल्पी चेंज आहे, इज द बॉन्ड एन्थाल्पी ऑफ हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे ही रिॲक्शनची एन्थाल्पी दिली आपल्याला, आणि रिॲक्शनची एन्थाल्पी म्हणजे काय, बॉन्ड एन्थाल्पी असणार आहे. का बरं, तर रिॲक्शनमध्ये काय झालेलं आहे, बॉन्ड ब्रेक झालेला आहे. म्हणजे ही एन्थाल्पी कुठली असणार आहे, बॉन्ड एन्थाल्पी. जरी आपण डिनोट केलंय की एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, पण ही एन्थाल्पी कशाची आहे, बॉन्ड एन्थाल्पी असणार आहे, बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी. मग डेफिनेशन सिंपल आहे. The enthalpy change, enthalpy म्हणजे एनर्जी, the enthalpy change required to break particular covalent bond in one mole of gaseous molecule to produce gaseous atom or radicals is called as the bond enthalpy. प्रत्येक लाईनचा अर्थ बघूया आपण. the enthalpy change required म्हणजे एनर्जीचा चेंज, आपली एनर्जी लागते, कशासाठी लागते, टू ब्रेक द पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड. पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करायचं. पर्टिक्युलर म्हणजे समजा हायड्रोजन मधला कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करायचा आहे, आणि तो जो मॉलिक्यूल आहे तो कुठल्या स्टेटला असला पाहिजे, गॅस स्टेटला. टू ब्रेक द पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड इन वन मोल ऑफ गॅसेस मॉलिक्यूल टू फॉर्म. एक मोल गॅसेस मॉलिक्यूल मधला पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक केला, आणि पुढे काय बनणार आहे, गॅसेस ॲटम्स ऑर रॅडिकल्स. इथं काय म्हणली, गॅसेस ॲटम किंवा रॅडिकल. म्हणजे असं काही नाही, फक्त ॲटमच म्हणतील. हायड्रोजन मॉलिक्यूल ब्रेक झाला, तर इथे एच रॅडिकल प्लस एच रॅडिकल हे पण बनवू शकतंय, आले लक्षात. त्याच्यामुळे हायड्रोजन ॲटम्स ऑर रॅडिकल दिलेला आहे. आणि इथं जो काही एनर्जी चेंज आहे तो एनर्जी चेंज म्हणजे काय असणार आहे, बॉन्ड एन्थाल्पी. आणि मला सांगा, बॉन्ड एन्थाल्पी पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, तर बॉन्ड एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. का बरं पॉझिटिव्ह असेल, बिकॉज सम अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द कोव्हॅलंट बॉन्ड. कारण की आपल्याला दोन ॲटम मधला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. बॉन्ड ब्रेक करायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन असेल दोन मॉलिक्यूलमध्ये किंवा दोन ॲटममधली, ते इंटरॅक्शन ब्रेक करायचं आहे. त्याला एनर्जी आपल्याला सप्लाय करावं लागेल, किंवा एनर्जी रिक्वायर होणार आहे, गरज पडणार आहे एनर्जीची. मग आपण त्या मॉलिक्युलर एनर्जी सप्लाय करतोय, ह्या तर तो एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय.
म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे पॉझिटिव्ह. द बॉन्ड एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह बिकॉज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक अ बॉन्ड. समजते? म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी ऑलवेज कशी असणार आहे पॉझिटिव्ह. का बरं पॉझिटिव्ह असेल तर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्या एनर्जीची आवश्यकता पडणार आहे. फॉर एक्झाम्पल HCl मॉलिक्यूल डिसोसिएट्स ॲज. डिसोसिएट म्हणजे थोडक्यात काय ब्रेकिंग आहे. HCl गॅसियस इट यूज हायड्रोजन ॲटम गॅसियस प्लस क्लोरीन ॲटम गॅसियस आणि एन्थाल्पी ऑफ दिस रिॲक्शन इज 431.9 किलोजूल. आता आपल्याला आपण काल बघितलं होतं की कंबशनची एन्थाल्पी कशी डिनोट करायचं करतो पण डेल्टा H0 ऑफ C. तर बॉन्ड एन्थाल्पी डिनोट कशी करायची तर बॉन्ड एन्थाल्पी डिनोट करताना डेल्टा H0 आणि इथं जो काही बॉन्ड आहे तो बॉन्ड लिहायचा आहे. इथे एक्झाम्पल HClचा आहे मग आपण हायड्रोजन क्लोरीन बॉन्ड. स्टँडर्ड बॉन्ड एन्थाल्पी ऑफ HCl बॉन्ड इज इक्वल टू 431.9 किलोजूल पर मोल. कळतंय? आता पुढं क्वेश्चन दिलेला आपल्याला. राईट द इक्वेशन फॉर बॉन्ड एन्थाल्पी ऑफ क्लोरीन क्लोरीन बॉन्ड इन Cl2 मॉलिक्यूल. म्हणजे काय लिहायचं आपल्याला तर क्लोरीन मॉलिक्यूल आहे. क्लोरीन मॉलिक्यूलचं डिसोसिएशनचं काय करायचं आहे इक्वेशन लिहायचं आहे. अँड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन डेल्टा H0 म्हणजे काय एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन फॉर द डिसोसिएशन ऑफ Cl2 मॉलिक्यूल इज 242.7 किलोजूल. ही रिॲक्शनची एन्थाल्पी दिली आहे त्याच्यावर आपलं इक्वेशन लिहायचं आहे. तर सिम्पल आहे. Cl2 गॅसियस स्टेट बॉन्ड ब्रेक झाला Cl ॲटम गॅसियस प्लस Cl ॲटम गॅसियस आणि एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू 242.7 किलोजूल. आता ही जी रिॲक्शनची एन्थाल्पी आहे ती एन्थाल्पी म्हणजे काय बॉन्ड एन्थाल्पी असणार आहे. त्याच्यामुळं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ क्लोरीन क्लोरीन बॉन्ड इज इक्वल टू 242.7 किलोजूल पर मोल. कळतंय? सिम्पल आहे बॉन्ड एन्थाल्पी. आता नेक्स्ट आहे आपल्याला डायटॉमिक मॉलिक्यूलची बॉन्ड एन्थाल्पी. ही एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन असेल का. आता तुम्हाला रिमाइंड केलं पाहिजे की एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणजे काय. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणजे काय थोडक्यात डिसोसिएशन करायचं आहे मॉलिक्यूलचं. आणि मॉलिक्यूलचं डिसोसिएशन केल्यानंतर तर जी काही एनर्जी चेंज आहे तो चेंज म्हणजे काय एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एन्थाल्पी ऑफ फिजिकल चेंजेसमध्ये बघितलं होतं. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन बघितलं होतं आपण. समजा हायड्रोजन गॅस इट गिव्स हायड्रोजन गॅस प्लस हायड्रोजन गॅस. ॲटोमायझेशनचा अर्थ काय ॲटोमायझेशन म्हणजे डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ मॉलिक्यूल. किंवा त्याची डेफिनेशन काय सांगितली होती आपण द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड. द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू डिसोसिएट 1 मोल ऑफ गॅसेस मॉलिक्यूल इंटू गॅसेस ॲटम. 1 मोल गॅसेस मॉलिक्यूलचं काय करायचं आहे डिसोसिएशन करायचं आहे आणि तिथे जो काही एनर्जी चेंज आहे तो चेंज म्हणजेच काय असणार आहे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. इथं पॉईंट काय सांगितलं माहिती आहे का डायटॉमिक मॉलिक्यूलसाठी. डायटॉमिक म्हणजे कोणकोणते समजा हायड्रोजन क्लोरीन किंवा N2 किंवा O2 हे मॉलिक्यूल कसे आहेत डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. ह्या डायटॉमिक मॉलिक्यूलची एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि बॉन्ड एन्थाल्पी हे काय असणार आहे सेमच असणार आहे. हे जे वरती इक्वेशन लिहिले मी कशासाठी लिहिले ॲटोमायझेशनसाठी. आता डिसोसिएशन बॉन्ड एन्थाल्पीसाठी इक्वेशन कसं असणार आहे हायड्रोजन गॅस हायड्रोजन ॲटम प्लस हायड्रोजन ॲटम. म्हणजे बॉन्ड एन्थाल्पीमध्ये आपण काय करतोय हायड्रोजन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड काय करतोय ब्रेक करतोय. समजते ना मी काय म्हणतो ते. डिसोसिएशनमध्ये वरती ॲटोमायझेशन म्हणलं का त्यालाच आपण काय म्हणतोय डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे वेगळे करतोय आणि बॉन्ड एन्थाल्पीमध्ये पण काय करतोय बॉन्ड ब्रेक करतोय म्हणजे ते 2 ॲटम सेपरेट करतोय. ह्याचा अर्थ दोन्ही पण एन्थाल्पी कशा असणार आहेत सेम. मी परत एकदा सांगतोय एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणजे काय तर 1 मोल मॉलिक्यूलचं काय करायचं आहे डिसोसिएशन करायचं आहे. आणि बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय 2 ॲटममधला बॉन्ड काय करायचं आहे ब्रेक करायचं. मग डायटॉमिक मॉलिक्यूलसाठी बॉन्ड एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन काय असणार आहे सेम असेल. कारण की डिसोसिएशन करायचं आहे ॲटोमायझेशन म्हणजे काय डिसोसिएशन करायचं म्हणजे ते सेपरेट करायचे म्हणजे बॉन्ड ब्रेक करावाच लागेल. आणि बॉन्ड एन्थाल्पीमध्ये पण काय करतोय आपण 2 ॲटममधला कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करतोय. ह्याचा दोन्हीमध्ये एनर्जी कशी असणार आहे सेम आहे. मग परत एकदा फायनल लक्षात वरती सेंटेन्स दिले द एन्थाल्पी फॉर डायटॉमिक किंवा द बॉन्ड एन्थाल्पी फॉर डायटॉमिक मॉलिक्यूल इज सेम ॲज द एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन.
हं? आता पुढं सांगितलं आपल्याला द एन्थॅल्पी ऑफ पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल इज समवॉट कॉम्प्लिकेटेड. म्हणजे पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूलची बॉन्ड एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करणं कसं थोडं डिफिकल्ट आहे. मग इथं आपल्याला काय करावं लागेल ते पुढे दिलेलं आहे. तर पॉईंट दिला आहे ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी इन पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल. पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये काय सांगितलं आहे ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी घ्यावी लागेल. का घ्यावी लागेल ते पुढे बघूया. बघा इच कोव्हॅलंट बॉन्ड इन पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल हॅज इट्स ओन स्पेसिफिक बॉन्ड एन्थॅल्पी. आता सगळ्यात महत्त्वाचं अगोदर पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे काय. पॉली म्हणजे काय, दोनपेक्षा जास्त ॲटम ज्या मॉलिक्यूलमध्ये आहेत त्याला काय म्हणतो आपण पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर असेल, CH4 असेल किंवा C2H5OH असेल, हे सगळे एक्झाम्पल कसे आहेत पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूलचे आहेत. आणि पहिला पॉईंट काय सांगितलं पॉलिॲटॉमिकसाठी, इच कोव्हॅलंट बॉन्ड इन पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल हॅज इट्स ओन स्पेसिफिक बॉन्ड एन्थॅल्पी. म्हणजे समजा वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूलमध्ये बॉन्ड किती आहेत, OH बॉन्ड आहे. थोडक्यात 2 OH बॉन्ड आहेत आणि प्रत्येक बॉन्डची समजा आपण नंबर हा ए बॉन्ड किंवा 1 नंबरचा बॉन्ड म्हणूया, हा 2 नंबर आहे. तर हे 1 आणि 2 नंबरचं बॉन्ड आहे. प्रत्येकाची बॉन्ड एन्थॅल्पी कशी म्हणले स्पेसिफिक आहे, वेगवेगळे. लक्षात घ्या महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का. किंवा CH4 मॉलिक्यूल आहे, CH4 मॉलिक्यूलमध्ये पण किती बॉन्ड आहेत, 4 बॉन्ड आहेत. आणि प्रत्येक बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी कशी आहे स्पेसिफिक, म्हणजे डिफरंट म्हणू शकतो. इच कोव्हॅलंट बॉन्ड इन पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल हॅज इट्स ओन स्पेसिफिक बॉन्ड एन्थॅल्पी. लक्षात आले. थर्मोकेमिकल इक्वेशन फॉर डिसोसिएशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. मग एक पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूलचं एक्झाम्पल आहे. आपल्याला वॉटर मॉलिक्यूलचं डिसोसिएशन केलं आहे आणि त्याची बॉन्ड एन्थॅल्पी दिलेली आहे. हायड्रोजन गॅस वॉटर गॅसियस इट गिव्स 2 हायड्रोजन ॲटम गॅसियस प्लस ऑक्सिजन ॲटम गॅसेस and enthalpy of reaction is equal to 9 to 7 किलोजूल. आता ही एन्थॅल्पी कोणासाठी, रिॲक्शनचं चिन्ह कोणासाठी दिले, वॉटर मॉलिक्यूलमधले 2 बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी दिली. द अबव इक्वेशन इम्प्लाइज दॅट द एन्थॅल्पी चेंज फॉर ब्रेकिंग ऑफ 2 OH बॉन्ड इन 1 मोल ऑफ गॅसेस मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज 9 to 7 किलोजूल. मी मग अशी बोलत ते सांगितले 1 मोल वॉटर मॉलिक्यूलमध्ये जे काही 2 OH बॉन्ड आहेत, 1 मोल वॉटर मॉलिक्यूलमध्ये जे 2 OH बॉन्ड आहेत ते 2 OH बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी किती आहे, 927 किलोजूल. दोन्हीसाठी दिली आहे बरं का, सेपरेट दिलेली नाही, एकासाठी नाही. नेक्स्ट द 2 OH बॉन्ड इन वॉटर मॉलिक्यूल आर आयडेंटिकल. आता सगळ्यात महत्त्वाचं, वॉटर मॉलिक्यूलमध्ये जे 2 OH बॉन्ड आहेत, हे वॉटर मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर थोडक्यात, इथे जे 2 OH बॉन्ड आहेत ते कसे आहेत आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे ह्याची जर बॉन्ड लेंथचा विचार केला तर बॉन्ड लेंथ कशी असणार ह्याची सेम आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बरं का, बॉन्ड लेंथ सेम आहे ह्याचा अर्थ बॉन्ड एन्थॅल्पी पण कशी असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. मग डिफरंट कशामुळे येते, परत एकदा बोलतो बरं का मी, इथं ह्या दोन्ही बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी सेम आहे आणि बॉन्ड एन्थॅल्पी सेम आहे ह्याचा अर्थ बॉन्ड एनर्जी पण सेम असायला पाहिजे किंवा बॉन्ड एन्थॅल्पी पण सेम असायला पाहिजे. The 2 OH bond in water molecule are identical, but energy required to break individual OH bond is different. मग बघा, जरी दोन्ही OH बॉन्ड आयडेंटिकल असली, आता बोलल्याप्रमाणे दोन्हीची बॉन्ड लेंथ सारखे, पण पर्टिक्युलर बॉन्ड दोन्ही बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी कशी लागते, डिफरंट लागते. का डिफरंट लागते, तर इथं केमिकल एन्व्हायरमेंट वेगळे येते. केमिकल एन्व्हायरमेंट म्हणजे समजा वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूलमधलं अगोदर 1 बॉन्ड ब्रेक केला, तर काय बनणार आहे OH गॅसियस प्लस काय येणार आहे हायड्रोजन गॅसियस. आणि सेकंड वेळेस काय करायचं आहे, OH गॅसियस इट गिव्स हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन गॅस. आता इथं बघा वॉटर मॉलिक्यूल आहे, इथं वॉटर मॉलिक्यूलमध्ये एन्व्हायरमेंट कसं आहे किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट वेगळे आहे ना. म्हणजे इथं वॉटर मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजनच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन आहेत, तर 8 इलेक्ट्रॉन आहेत. किंवा इथं अराउंड हे 2 आणि 2 4 आणि हे बॉन्डचे किती आहे थोडक्यात, तर 4 असे 8 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे का, म्हणजे ऑक्सिजनच्या अराउंडचे. आणि नंतर OH मध्ये बघा, OH मध्ये समजा आपण अज्युम केलं की OH मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, तर हे 2 2 4 आणि 2 6. म्हणजे केमिकल एन्व्हायरमेंट चेंज येते का नाही. वॉटर मॉलिक्यूलमध्ये सिम्पल आहे,
2 हायड्रोजन ॲटम आहेत ऑक्सिजनला अटॅच, आणि OH मध्ये काय फक्त 1 हायड्रोजन आहे. त्याच्यामुळं हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आणि इथला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी कशी लागणार आहे, डिफरंट लागते. समजते. रिझन हे काय तुम्हाला आवश्यक नाही सांगायचं, पण तरी पण सांगितलंय. वॉटर मॉलिक्यूलमध्ये 2 हायड्रोजन ॲटम आहेत, OH मॉलिक्यूलमध्ये 1च हायड्रोजन ॲटम आहे, आणि प्रत्येक OH बॉन्डसाठी एनर्जी कशी लागते, डिफरंट. तर द बॉन्ड्स इन वॉटर मॉलिक्यूल आर ब्रोकन इन 2 सक्सेसिव्ह स्टेप्स. वॉटर मॉलिक्यूलमधले जे 2 बॉन्ड आहेत ते खाली 2 स्टेपमध्ये ब्रेक झाले दाखवले. H2O gaseous, it gives OH gaseous plus hydrogen gaseous. Enthalpy change for this step delta H0R is equal to 499 किलोजूल. सेकंड स्टेपला काय होणार आहे, OH चा बॉन्ड ब्रेक होणार आहे. OH gaseous, it gives oxygen gaseous plus hydrogen gaseous. Enthalpy change for this step is 428 किलोजूल. दोन्ही स्टेपचे ॲडिशन करायचे. आता दोन इक्वेशनचे ॲडिशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. ॲडिशन केल्यानंतर जे थोडक्यात लेफ्ट साईडला असतील आणि ते जर राईट साईडला असतील तर काय होतील, ते कॅन्सल होतील. H2O ॲज इट इज घेतलं. आता इकडच्या बाजूला H2O दोन्ही स्टेपमध्ये आहे कुठं, नाही. OH आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे. वॉटर इकडच्या बाजूला कुठं आहे का, तर नाही. त्याच्यामुळे H2O ॲज इट इज येणार आहे. नंतर OH, आता प्लस OH करावं लागेल का, तर OH बघायचं दोन्ही साईडला आहे का. OH आपल्या ॲड करण्याच्या अगोदर ह्या साईडला OH आहे का, तर आहे. हे 2 OH इकडच्या दोन्ही अपोजिट साईड असल्यामुळे काय होईल, हा OH आणि हा OH कॅन्सल होईल. म्हणजे थोडक्यात लेफ्ट साईडला फक्त काय राहणार आहे, H2. आता ॲरोच्या पुढं OH कॅन्सल झाला आहे. हायड्रोजन आणि हायड्रोजन काय येणार आहेत, 2H. पण इकडच्या बाजूला 2H आहे का किंवा हायड्रोजन आहे का, नाही. त्याच्यामुळे काय, ॲज इट इज 2H. राहिलं काय, ऑक्सिजन गॅस. ऑक्सिजन गॅस लिहिला, पण ऑक्सिजन इकडे आहे का बघायचं. इकडे जर ऑक्सिजन असला असता तर कॅन्सल झाला असता. ह्या बाजूला ऑक्सिजन नाही, त्याच्यामुळं ऑक्सिजन गॅस ॲज इट इज. ही ओव्हरऑल रिॲक्शन आहे थोडक्यात. कसे आले, H2O गॅसेस, इट गिव्स 2H गॅस प्लस ऑक्सिजन गॅस. आणि ह्या 2 रिॲक्शनचे आपण ॲडिशन केले, त्याच्यामुळे आपल्याला एन्थाल्पीचे पण काय करावं लागेल, ॲडिशन. आपण गाईडलाईनमध्ये बघितलं होतं, थर्मोकेमिकल इक्वेशन ॲड केलं तर आपल्याला एन्थाल्पी पण काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. त्याच्यामुळे हे एन्थाल्पीची सम काय ते 927 किलोजूल. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा जो एन्थाल्पी चेंज आला आहे 927, तो एका सिंगल OH बॉन्डच्या एन्थाल्पीच्या डबल आलेला नाही. येतं लक्षात. द टोटल एन्थाल्पी चेंज इज 927 किलोजूल. दिस व्हॅल्यू इज नॉट ट्वाइस द OH बॉन्ड एन्थाल्पी. म्हणजे हा जो एन्थाल्पी चेंज आला आहे तो ह्या दोन्हीपैकी कुठल्याच OH बॉन्ड एन्थाल्पीच्या डबल आलेला नाही. बरोबर आहे का. कारण आपण 2 OH बॉन्ड आहेत म्हणजे डबल घ्यायला पाहिजे ना, पण डबल आलेला नाही. सुरुवातीलाच आपण म्हणलंय की प्रत्येक बॉन्डची बॉन्ड एन्थाल्पी कशी येते, डिफरंट येते. मग आता बॉन्ड एन्थाल्पी कशी कन्सिडर करावं लागेल, तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सांगितलं इथं. देअर फोर इन केस ऑफ पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल द ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी ऑफ ए पर्टिक्युलर बॉन्ड हॅज टू बी कन्सिडर्ड. म्हणजे पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूलच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी कन्सिडर करावं लागेल. समजते का. म्हणजे पर्टिक्युलर बॉन्ड, समजा आपण पहिला जो बॉन्ड आहे त्याची बॉन्ड एन्थाल्पी किती आहे, 499. दुसऱ्याची किती आहे, 428. आणि तुम्हाला जर विचारलं की OHच्या बॉन्डची एन्थाल्पी किती आहे, तर तुम्ही सांगू शकत नाही 499 आहे किंवा 428 आहे. तुम्हाला विचारलंय काय, वॉटर मॉलिक्यूलमधल्या OHच्या बॉन्डची. त्यावेळेस आपण काय करणार आहोत, ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी घेतोय. मग त्याच्यामुळेच म्हणले देअर फोर इन केस ऑफ पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल द ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी इज कन्सिडर्ड. Thus, average bond enthalpy of the OH bond is equal to total enthalpy किती आली होती, 927 divided by 2 is equal to काय, 463.5 किलोजूल. आणि रिप्रेझेंट कसं करायचं, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ OH बॉन्ड इज इक्वल टू 463.5 किलोजूल पर मोल. समजतंय. आणि सेकंड एक्झाम्पल एक आहे, इन CH4 मॉलिक्यूल देअर आर 4 आयडेंटिकल बॉन्ड. म्हणजे मिथेन मॉलिक्यूलमध्ये पण 4 पण बॉन्ड कसे आहेत, आयडेंटिकल आहेत. समजते. मग अशीच आपण बोललो होतो, CH4 मॉलिक्यूल आहे, मिथेन मॉलिक्यूल आहे. मिथेन मॉलिक्यूलमधले 4ही बॉन्ड कसे आहेत, आयडेंटिकल. म्हणजे प्रत्येकाची बॉन्ड लेंथ जर बघितली तर बॉन्ड लेंथ काय येते, सेम येते. पण बॉन्ड लेंथ जरी सेम आली,
बॉन्ड जरी आयडेंटिकल असली तर बॉन्ड एंथॅल्पी कशी येते, डिफरंट येते. In CH4 molecule, there are 4 identical CH bond. The bond enthalpy of 4 CH bonds are different. The breaking of CH bond in CH4 molecule occurs in following steps. CH4 gases, it gives CH3 gases plus hydrogen gas. Enthalpy change किती आहे, 427 किलोजूल. पहिला ब्रेक झाला. आता CH3 राहिलाय. CH3 gases, CH2 gases plus hydrogen gas. एंथॅल्पी चेंज 439 किलोजूल. नेक्स्ट स्टेपला CH2 गॅसेस, CH गॅसेस प्लस हायड्रोजन गॅसेस. एंथॅल्पी चेंज 452 किलोजूल. आणि लास्ट स्टेपला काय राहणार आहे, फक्त CH राहिलेला आहे. CH ब्रेक झाल्यानंतर काय येणार आहे, कार्बन गॅसेस प्लस हायड्रोजन गॅसेस. एंथॅल्पी चेंज काय येतोय 347 किलोजूल. समजते. मग आता ह्या सगळ्याची ॲडिशन करायची. ॲडिशन करताना बघा CH4 आहे असं येणार आहे, बाकी सगळे कॅन्सल होतील. म्हणजे हा मिथिल कॅन्सल होणार आहे. मिथिल CH3चा पार्ट खाली येणार नाही. CH2 आणि CH2 कॅन्सल होईल. CH आणि CH पण कॅन्सल होईल. फक्त या बाजूचं काय ते CH4 आणि इकडचं कॅन्सल काय झालंय, CH3 झालाय, CH2 झालाय, CH झालाय. तर आता काय कार्बन गॅस आणि प्लस 4H गॅसियस आणि एंथॅल्पी चेंज ह्याची पण ॲडिशन केली काय ते 1665 किलोजूल. पण आता तुम्हाला जर विचारलं की मिथिन मॉलिक्यूलमध्ये कार्बन हायड्रोजनची बॉन्ड एंथॅल्पी किती आहे, तर व्हॅल्यू काय सांगणार आपण, 427 म्हणणार का 452 सांगणार का 347 सांगणार. तर आपल्याला काय करावं लागेल, ॲव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी काढावं लागेल. तर ॲव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी ऑफ CH बॉन्ड इज इक्वल टू 1665 किलोजूल डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 416 किलोजूल. हेन्स एंथॅल्पी ऑफ रिॲक्शन किंवा बॉन्ड एंथॅल्पी ऑफ रिॲक्शन कुठला CH बॉन्डची इज इक्वल टू 416 किलोजूल पर मोल. दिस इज ऑल अबाउट द बॉन्ड एंथॅल्पी. आणि हा बॉन्ड एंथॅल्पीचा पॉईंट पूर्ण झालेला नाही. त्याच्यामध्ये आणखी प्रॉब्लेमचा पार्ट राहिलेला आहे. तो पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघतोय. आले लक्षात. ओके.